Students, welcome to my YouTube channel Unique Learning Point 781. Today we are going to learn when to we use too much and when to we use very much in the sentences. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वाक्यामध्ये टू मच आणि व्हेरी मच यांचा वापर केव्हा करायचा हे शिकणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. इफ there is a positive sentence, then we use very much. Or if we have favorable sentence, then we use very much in the sentence. And when there is a negative sentence or problematic situation, then we use too much in the sentence. Here are some examples. First sentence, thank you. Thank you is the पॉझिटिव्ह सेंटेन्स. थँक्यू मीन्स आभारी आहे. आभारी आहे म्हणजेच इथं काय आहे, हे सकारात्मक वाक्य आहे. त्यामुळे या ठिकाणी काय लिहायचं, व्हेरी मच. नेक्स्ट, इन आवर रूम देअर वॉज डॅश नॉईस. इन आवर रूम देअर वॉज डॅश नॉईस. आमच्या रूममध्ये खूप गोंधळ होता. तर कोणता शब्द येणार, टू मच की व्हेरी मच. तर या ठिकाणी काय आहे, हा जो सेंटेन्स आहे तो प्रॉब्लेमॅटिक सेंटेन्स आहे, निगेटिव्ह सेंटेन्स आहे. त्यामुळे या ठिकाणी येणार टू मच. इन आवर रूम देअर वॉज टू मच नॉईस. आय लाईक कोन आईस्क्रीम. मला कोन आईस्क्रीम खूप आवडते. तर यामध्ये टू मच येणार का व्हेरी मच येणार. तर ही वाक्य सकारात्मक वाटतं किंवा पॉझिटिव्ह आहे, तर त्यामुळे या ठिकाणी व्हेरी मच येणार. शी इट्स डॅश जंक फूड. शी इट्स डॅश जंक फूड कसं सेंटेन्स आहे हे, तर निगेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणून नकारात्मकता आहे. ह्या सेंटेन्समध्ये काय आहे, नकारात्मकता आहे. त्यामुळे या ठिकाणी काय वापरायचं, टू मच. ही लव टू इट स्प्राउट्स डॅश. त्याला स्प्राउट्स मीन्स मोड आलेली मटकी खूप आवडते. तर या ठिकाणी हे काय आहे, सकारात्मक वाक्य आहे. त्यामुळे या ठिकाणी काय लिहायचं, व्हेरी मच.